श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. दिवसाची सुरुवात सुंदर अशा गुलाबांपासून आणि सुंदर सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे. तर आपल्याला काही देवपूजा करायची नाही आहे. इटा आहे 12 दिवसांचा, पण इथं फ्लावर्स खूप छान छान आले आहेत. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. हे आपल्या झाडाचे नाही आहेत, आपल्याला आलेले आहेत हे फुलं. शेवंतीची खूप सुंदर अशी मोठी मोठी फुलं होती. झेंडू होती, ऑरेंज कलरचे, पिवळ्या कलरचे, गुलाबं होती खूप सुंदर सुंदर अशी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. झाडाची नाही पण आपल्या घरात आहेत जी फुलं ती तुमच्याबरोबर शेअर करायचं. मला फुलं फार आवडतात पाहायला, त्यामुळे म्हटलं चला आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच घेऊयात फुलांना. तर आजची रेसिपी आहे दम आलू करायचे. छोटे छोटे खूप सुंदर असे बटाटे आलेले आहेत आपल्याकडे. तर यांना आपल्याला यांना मस्तपैकी छलून घ्यायचं आहे. दम आलू अखंडच अख्खेच केले जातात. हे छोटे असले की मजा येते करायला. तर इथं छोटे छोटे बटाटे होते माझ्याकडं, जे की छलताना खूप त्रास देत होते. माझ्या हातातून निसटत होते, पडत होते. पाहू शकता तुम्ही. त्यांना छलणं पण खूप कठीण आहे. तर अशा प्रकारे मी सगळे बटाटे इथं छलून घेते आहे. शॉपमधून आलं की डिरेक्टली किचनमध्ये उभं राहावं लागतं आणि रेसिपीला उशीर झाला की मग व्हिडिओ टाकायला संध्याकाळचा उशीर होतो. तर म्हटलं चला आज काही केलं तरी आज रेसिपीचा व्हिडिओ टाकायलाच पाहिजे, कारण की काल एक दिवस गॅप पडलेला आहे, कामामुळे जमलंच नाही आहे. तर इथं मी बटाटे छलून घेतलेले आहेत. त्यांना काटेच्या चमचाने मी इथं हे करते, बिळ पाडून घेते, कारण की आपला मसाला आणि जे आपण फ्राय करणार आहोत ते आतमध्येपर्यंत गेलं पाहिजे, ते पटकन शिजलं गेले पाहिजेत त्याकरता. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत ते मी दाखवते. इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, मध्ये कट करून घेते. त्याचबरोबर टमॅटोंना पण कट करून घ्यायचे मोठ्या मोठ्या आकारामध्ये, कारण की मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची. तोपर्यंत मी इकडं कढई गरम करायला ठेवलीच आहे की त्यामध्ये आपल्याला आलू फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा टमॅटो इतकं पण बारीक करायचं नाही आहे, मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घ्यायचं आहे, फाईन पेस्ट करायची आपल्याला इथं. टमॅटो वगैरे मी मोठ्या मोठ्या आकारामध्येच कटिंग करून घेते. इकडे तेल गरम करायला ठेवलेले आहेत. आलू फ्राय करायचेच होते, म्हटलं चला त्याबरोबर ती आपण ज्या कुरडया बनवल्या होत्या त्या सक्सेस झाल्यात की नाही पाहूयात. म्हटलं तर कुरडई एकदम परफेक्ट झालेली आहे, खूप छान उमलते आणि पूर्ण पांढरी शुभ्र होती आहे. पाहू शकता तुम्ही. मी ज्या तुकडे तुकडे झालेले होते ते घेतलेले आहेत इथं. अखंड कुरडई अजून घेतलेली नाही आहे. तर पाहू शकता किती छान उमलली आहे ही कुरडई. तळून झालेली आहे. त्याच तेलामध्ये तेल कमी करून मी इथं आलू फ्राय करायला घेते. आलू फ्राय करायचे आहेत आपल्याला तेलामध्ये, जे की पटकन शिजले जाते आणि खूप छान टेस्ट येते फ्राय केल्यामुळं. वेगळी काही रेसिपी शेअर करायची असेल किंवा आपण स्वतः टेस्ट करायची असेल तर त्या अगोदरती आहे ना आपण म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत की ती कशामुळे टेस्टी होईल. मी अंडे पण असे फ्राय करून केलेले आहेत, खूप छान लागतात ते पण. आणि वांग्याची भाजी पण अशी जर फ्राय करून जर केली तर ती पण पटकन शिजते. आणि जे आचारी लोक आहेत ते ह्याच पद्धतीने करतात, मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. तर त्यामुळे मी ही ट्रिक यूज केलेली आहे इथं. तर आपले बटाटे इथं फ्राय करून झालेले आहेत. मी डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते पण काही जमत नाही आहे. वर्क पण खूप असतं शॉपमध्ये आणि घरचं पण काम असतं, तर रेसिपी व्हिडिओ शूट करायला काही जमत नाही आहे. तर आज म्हटलं चला दम आलूचं तर करायचंच आहे, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात. तर इथं मी फाईन पेस्ट केलेला कांदा आणि तमालपत्र आणि जिरे ह्याच्यामध्ये टाकून अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट मी घरी करत नाही, रेडीमेडच आहे. मला तेवढा वेळही भेटत नाही, पण जेव्हा कधी भेटतो तेव्हा मी 8 दिवसाचं 4 दिवसाचं असं बनवून ठेवते. कांदा आणि अद्रक लसूणची पेस्टचा कच्चा वास जाण्यासाठी मी इथं मीठ घातलेलं आहे. ह्याला चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे चांगलं लाल परतून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक वाटलेला टमॅटो घालायचा आहे, प्युरी. ती घालून परत एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं याला. इकडे भाजी फोडणी देतच होते, मी मल्टीटास्किंग करत होते. ते जसे जसे भांडे रिकामे होतील तसं मी वॉश करून ठेवत बी होते, कारण की जास्त भांडे पडायला नकोत म्हणून. तर इकडं आपलं टमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित परतून होत आला की त्याच्यामध्ये आपल्याला जे की बेसिक मसाले आहेत घरातले तेच ॲड करायचे आहेत. टमॅटो बऱ्यापैकी शिजला नव्हता, त्यामुळे मी आणखी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, कारण कांद्यामध्ये मी अगोदर थोडंसं मीठ ॲड केलं होतं. त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट,
चवीनुसार आपल्या जेवढं लागेल तेवढंच. त्याचबरोबर हळद घेतलेली आहे आणि मी मॅगी मसाला इथं यूज करते आहे, जी की 5 रुपयाला का 10 रुपयाला पुडी भेटते, ते यूज करते. ह्याच्यामुळं टेस्ट एकदम भारी लागते आणि मुलं खातात पण आवडीनं. त्याच्यामुळं हा मॅगी मसाला मी यूज करते आहे. तर ह्याला आता तेल सुटेपर्यंत छान परतून द्यायचं आहे. आणि प्युरी जी कांदा टमॅटोची जी प्युरी आहे त्याच्यामुळे ह्याला थिकनेस येतो, घट्टपणा येतो. तर ह्याच्यात आपल्याला फक्त गरम पाणीच ॲड करायचं आहे. तर आता मसाला आपला चांगला परतून होत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे जे आपण फ्राय करून घेतलेले बटाटे आहेत ना, ते ह्याच्यात घालून घेऊन परत एकदा परतून घ्यायचं आहे. बटाट्यांना आपण टोचे मारले होते काट्या चमच्याने, त्याच्यामुळं हा मसाला आतमध्येपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळं बटाटे चांगले फ्राय करून घ्यायचे आणि वरनं आपल्या गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे. त्याचबरोबर ते आपण जे गरम पाणी केलं होतं तेही ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. गरम पाण्यामुळं भाजीची टेस्ट आहे ना ती जात नाही. गार पाणी टाकलं की भाजीची टेस्ट कमी होते, त्यामुळे गरम पाणीच वापरायचं आहे. शक्य त्यावेळेस मला जमत नाही गरम पाणी करून टाकायला, पण ज्या वेळेस मी असं काही वेगळं ट्राय करायचं बघते त्यावेळेस मी गरम पाणीच यूज करते. ज्यावेळेस नाही जमत त्यावेळेस म्हणजे पटकन स्वयंपाक उरकायचा असतं आणि पटकन मग जेवायचं असतं, त्यावेळेस मला जमतही नाही. तर ह्याला 10 मिनटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे. झाकण ठेवून शिजत आलं की नाही पाहते मी अगोदरती त्याच्यात पळी घातली होती तरी जाऊ नये त्यासाठी, तर तरी गेलेली नाही आहे. खूप छान तरी आलेली आहे ह्याला, पाहू शकता तुम्ही. आपला आलू पण इथं शिजून तयार आहे. तर आजच्या जेवणामध्ये मस्तपैकी दम आलू, शेपूची भाजी, कैरी, रोटी आणि चपाती असा आजचा बेत आहे. या सगळ्यांनी जेवायला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. कुरडई तर जशी तई तशी संपली होती, त्याच्यामुळे कुरडई काय दाखवता आली नाही. पण जेवणामध्ये कैरी हा स्पेशल पदार्थ आहे. कैरीला पाहून तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं असेलच, नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.